सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा गजर करत आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी आदिशक्तीचा जो आहे उत्सव तो सुरू झालेला आहे आणि साज शृंगार पूजा केल्यानंतर जिल्हा न्यायाधीश आणि न्यायाधीशांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आरती झाली आणि आता भाविकांची जी आहे ती रीग या ठिकाणी दर्शनासाठी लागलेली आहे। आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर ही देवी जी आहे ती आदिशक्ती आणि स्वयंभू अशी ही 18 भुजांची सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक अनेक दिवसांपासून आतुर होते। त्यातच राज्य शासनानं आजपासून मंदिर खुलं करण्याची आहे ती परवानगी दिलेली आहे, मुभा दिलेली आहे। त्यामुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत काही देवी भक्त आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दर्शन आज आपण घेतलंय, आनंद या ठिकाणी आपल्याला होतो आहे। 1.5 वर्षापासून आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आतुर होतात, काय वाटतं? गेले अनेक वर्ष आम्ही जवळपास 90 सालापासून मी येतो, तर 90पासून येतो, दर पौर्णिमेला पण मी गडावर असतो। आज 2 वर्ष आले, त्या 2 वर्षामध्ये आईसाहेबांसाठी जी दर्शनाची जी ओढ आमची होती त्यात मध्येच काहीतरी अडचणी, हा कोरोना जो त्रास देत होता, त्या कोरोनामुळेच मंदिरं बंद, या बऱ्याच गोष्टी खूप वाईट वाटत होतं आणि आईची आतुरता खूप लागलेली होती। पण आज राज्य सरकारने घेतलेला निर्णय आणि मंदिरं चालू केले, खूप समाधान वाटतं। आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, कारण की माणसाला जर आजार आला तर माणूस दवाखान्यात जातो, पण जर समजा सगळ्या विघ्न जर आलं तर विघ्नासाठी देवाकडेच जातो, देवाशिवाय पर्याय नसतो आणि देवाचे मंदिरच बंद होते। तर आईसाहेबांचं जे मंदिर आता उघडं झालं आहे, तर मी शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांचा आभारी आहे तर ज्यांनी मंदिर उघडले। महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं आहे, कोरोनाचा वध करावा असं देखील आपण म्हटलं, काय? महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं आईसाहेबांना। आईसाहेबांनी जसं महिषासुराचा वध केला तसं आम्ही भाविकांच्या वतीने आईसाहेबांना निवेदन करतो की आमच्या सर्वांच्या आम्ही आमच्या ज्या अपेक्षा तुमच्याकडे टाकतो आहे त्याचं तुम्ही निरसन करा आणि या कोरोनाचा वध करा आणि रोगमुक्त सर्व होऊ द्या, यासाठी आम्ही आईसाहेबांना वंदन करतो। खरं तर तृतीयपंथांचं दैवत देखील हे सप्तशृंगी देवी आहे। तृतीयपंथी देखील या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात। 1.5 वर्षापासून सगळं हे प्रकरण होतं, आज देखील या ठिकाणी आपण दर्शनाला आलाय। 1.5 ते 2 वर्ष झाले तसं आम्ही सप्तशृंगीच्या दर्शनासाठी आतुर होऊन गेलो होतो, पण आज आम्हाला इतका आनंद वाटतो की आज ही दिवाळी नसून आज नवरात्र हा उत्सव खूप आनंदाचा वाटतोय। आज आम्हाला इतकं खुश वाटतंय, तर आज आम्ही सप्तशृंगीचा चेहरा पाहून इतकं खुश झालो आहे। आम्ही आज अंबाबाईचे आराधी जोगती आहोत आणि मानवता किन्नर समाजाचे आम्ही शिष्य आहोत। छबिना उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला साजरा केला जातोय। मागच्या वर्षी तो कोरोनामुळे होऊ शकला नाही, यंदा काय नेमकी आपली अपेक्षा आहे? मागच्या वर्षी पण आम्ही म्हणजे 11 जणांनी लेटर देऊन आम्ही छबिना काढल्या। आता या वर्षी पण बघू सरकारांचं काय मान्य आहे। उद्धव ठाकरेजींचे खूप आभार मानतोय की मंदिर त्यांनी उघडं केलं आहे। आम्ही नाशिककर श्री मानवता किन्नर समाज ट्रस्टचे आम्ही किन्नर आहोत आणि या वर्षी खूप आनंद झाला आहे आम्हाला आणि ह्या वर्षी छबिना काढायला आम्हाला त्यांनी परवानगी दिली पाहिजे, हेच आमचं मान्य आहे आणि भगवतीचं दर्शन करून आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे। ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं मंदिरं खुली केली आहेत त्याच पद्धतीनं नाशिकच्या या सप्तशृंगी गडावर छबिना उत्सव साजरा केला जातो। त्यामुळे राज्य सरकारनं देखील कोजागिरी पौर्णिमेला छबिना उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी किन्नर समाजाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री या निर्णयाकडे कसं बघता आणि हे जे सप्तशृंगी मंदिर ट्रस्ट आहे ते नेमकं काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे।